नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्या सुरू होणारी निवडणूक, जीवन मरणाचा प्रश्न. मित्रहो, 2024ची लोकसभेची निवडणूक, त्याचं मतदान उद्या सुरू होत आहे. एकूण 543 जागा आहेत. त्यातल्या 102 जागांवर 21 राज्यांमध्ये मतदान उद्यापासून सुरू होतं आहे, म्हणजे उद्या होणार आहे. आणि त्यात महाराष्ट्रातल्या 5 जागा आहेत. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रत्येक इच्छुकाला एक व्यक्तिगत पत्र दिलं आहे. आणि ही निवडणूक नेहमीप्रमाणे नाही, सर्वसाधारण नाही, ही विशेष आपल्या जीवन मरणाचा प्रश्न सोडविणारी, या बाजूनी किंवा त्या बाजूनी, अशी ही निवडणूक आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य लक्षात आणून देणारं पत्र मोदींनी लिहिलेलं आहे. मला स्वतःला ही निवडणूक कशी वाटते ते सांगतो. आपला जो स्वातंत्र्य लढा आहे तो पूर्ण नाही आहे, तो अपूर्ण आहे. आणि तो व्यवस्थित जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. ही निवडणूक मोदी स्वातंत्र्य लढ्यात अपुरी राहिलेली कामं, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं लढवत आहेत. आणि जे भाजपला विरोध करणारे लोक आहेत, त्यांची जी आघाडी आहे इंडिया ब्लॉक म्हणून, त्यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी परिस्थिती होती तीच भारतात राहावी अशी इच्छा दिसते. म्हणजे काय तर स्वातंत्र्य लढ्याचं फलनिष्पत्ती काय झाली तर त्यांनी मुसलमानांना त्यांचं स्वतंत्र राष्ट्र स्थापन करायला सहाय्य केलं, स्थापन करूनच दिलं. चांदीच्या तबकात घालून त्यांनी पाकिस्तान दिलं. हिंदूंना मात्र त्यांचं राष्ट्र स्थापन करायला दिलं नाही. एवढंच नव्हे तर हिंदूंच्या अधिकारात, जगण्याच्या अधिकारावर पुष्कळ बंधनं घातली. यात त्यांना बदल व्हायला नको आहे. तर तो बदल हिंदूंनासुद्धा ताठमानेनं जगता यावं म्हणून मोदी या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारानं लक्षात आणून देत आहेत काय आहे काय नाही. मोदींनी या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की 2047 पर्यंत जगातलं एक अत्यंत विकसित राष्ट्र म्हणून त्यांना भारतामध्ये सर्व अर्थानं परिवर्तन घडवून आणायचं आहे. काँग्रेस त्याला विरोध करते, पण काँग्रेसची गंमत अशी आहे की अजूनही त्यांना रायबरेली आणि अमेठी या जागांवर कोणाला उभं करायचं, कारण ती गांधी आणि नेहरू परिवाराची ते मतदारसंघ आहेत, त्यांना अजून इच्छुक मिळालेला नाही. पण राहुल गांधी असं म्हणत आहेत की या निवडणुकीत 150 सुद्धा जागा भाजपला आणि भाजपच्या मित्रपक्षांना मिळतील की नाही असं आहे. हे जे निवडणूक रोखे काढले होते भाजपनी, हा जागतिक भ्रष्टाचार आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. माझं त्याला उत्तर असं आहे, माझं म्हणजे व्यक्तिशः माझं, की स्वातंत्र्य लढा हा सुद्धा एक जागतिक भ्रष्टाचार आहे. याच्यातल्या गमती पाहू पण की मोदींनी जो भ्रष्टाचार केला निवडणूक रोख्याचा असं तुम्ही म्हणता, तर भ्रष्टाचार कमी करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं ते पाऊल होतं. आणि त्याचा जो लाभ झाला, निवडणूक रोख्यातून जे धन उत्पन्न झालं त्याचा लाभ दोघांनाही मिळाला, भाजपलाही मिळाला आणि भाजपपेक्षा कितीतरी प्रमाणात अधिक विरोधी पक्षांना मिळालेला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये केवळ काही अल्पसंख्याकांचाच लाभ झाला आणि बहुसंख्याक लोकांवर प्रचंड, म्हणजे मानवी हिताला लाजिरवाणं वाटेल अशा प्रकारे बहुसंख्याक लोकांवर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रकार झालेले आहेत, विटंबना झालेली आहेत. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आता या 2024च्या निवडणुकीत काय काय होणार आहे पहा. राजनाथ सिंग यांनी आत्ता एका प्रचारसभेत असं सांगितलं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जे संकल्पचित्र आहे
वचननामा आहे. तो बघा नीट. त्यांनी असं म्हटलंय की भारतातली सर्व आण्विक शस्त्र, बायोलॉजिकल शस्त्र, वेपन्स जी आहेत, केमिकल वेपन्स, ती आम्ही नष्ट करणार आहोत. आता मार्स म्हणजे काय? भारताच्या सुरक्षिततेला तुम्ही हात घालताय आणि भारताला असुरक्षित करताय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संकल्पचित्रामध्ये पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही आण्विक राष्ट्र आहेत. त्यांना उद्देशून काहीही नाही की त्यांनी कमी करावं वगैरे. ती आण्विक राष्ट्र राहणार. भारताला मात्र हे आण्विक अस्त्र काढून घेणार. जगात एकूण 11 अणुशस्त्र संपन्न राष्ट्र आहेत, त्यात भारत आहे. त्यातल्या भारताला हे संरक्षणाच्या दृष्टीनं दुबळं करण्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं सांगितलंय संकल्पचित्रामध्ये. त्याचं आपण काय करणार याचा विचार करायला पाहिजे. दुसरं म्हणजे ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलंय की जर या निवडणुकीत मोदी निवडून आले तर लोकशाही संपली असं समजा तुम्ही. ही अत्यंत त्या असं म्हणाल्यात, माझ्या आयुष्यात मी बघितलेली ही सगळ्यात काळी कुट्ट निवडणूक आहे. आणि मग ममता बॅनर्जी काय म्हणाल्यात की त्या पश्चिम बंगालमध्ये काय करणार आहे, त्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवण्यात आणि नागरिकता संशोधन विधेयक त्या येऊ देणार नाहीत. नागरिकांचं जे नोंदणीकरण मोदी करतायत, NRC नॅशनल रजिस्ट्रेशन कोड, ते त्या होऊ देणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडला त्या पूर्णपणे विरोध करणार आहेत. म्हणजे पाकिस्तान दरम्यान झालं त्यावेळेला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये ते झालं की मुसलमानांच्या हिताला कुठल्याही प्रकारे स्पर्शसुद्धा, मुसलमानांच्या विषयाला स्पर्शसुद्धा करायचा नाही. त्यांना इस्लामप्रमाणे भारतात सेक्युलरिझम हिंदूंना लागू आहे. मुसलमानांना इस्लामच्या तत्वाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि हा अधिकार राबवताना राष्ट्राचं जे सार्वजनिक हित आहे त्याला धोका पोचला तरी चालेल, अशी यांची धारणा आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधात जे आहेत ते काय करतायत हे आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे, अशी परिस्थिती आहे. आता उद्या आणखीन एक गोष्ट होणार आहे. या आत्तापर्यंतच्या उद्या जे मतदान होणार आहे त्यासाठी मोदींनी 40 सभा घेतलेल्या आहेत, 40 मेळावे घेतलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि आसाममध्ये. तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. दक्षिण भारतात सर्वात जास्त जागा तामिळनाडूमध्ये आहेत. आणि या तामिळनाडूचं एक वेगळंच प्रकरण आहे. त्यांना भारतातल्या राष्ट्रवादाशी देणं घेणं नाही. भारतातल्या एकात्मतेशी, संस्कृतला विरोध, हिंदीला विरोध. त्यांना आपण द्रविड म्हणून वेगळी अस्मिता, त्यामुळे तिथे भाजपला एक जागा मिळू द्यायची नाही, अशा पद्धतीनं त्यांनी आव्हान केले. आणि मोदींनी ते आव्हान स्वीकारले. या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये आम्ही आमची मतं वाढवू आणि काही जागा मिळवू, अशा पद्धतीनं, अशा निर्धारानं मोदी या मैदानात उतरलेले आहेत. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण ही निवडणूक म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी आहे. ही निर्णायक जीवन मरणाचा प्रश्न अशी ही निवडणूक आहे. आणि इथे भाजपचा पराभव करायचा असं ते विरोधी पक्ष म्हणतोय, तो भाजपचा नाही आहे, तो भारताच्या हिताचा, भारताचं हित. भारत हा दुबळाच राहिला पाहिजे. आणि मोदी असं म्हणत आहेत की मी 2047पर्यंत विकसित भारत यांचं ऑल इंडिया, पहा तुम्ही, ऑल यांनी जी आघाडी निर्माण केलेली आहे तिचं नाव आहे ऑल इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह काँग्रेस. आता डेव्हलपमेंटल आणि इन्क्लुझिव्ह, पूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, आता त्याच्यामध्ये त्यांनी 2 शब्द घातले, डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह. हे मोदींमुळे त्यांना घालावे लागलेत
की आम्ही विकास पण करतोय आणि आम्ही सर्वसमावेशक आहोत बरं का. आम्ही केवळ मुसलमानांचं हित जपणारं नाही आहोत असं ते करतायत. दाखवण्याचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. तर भारताच्या स्वातंत्र्याला, भारताच्या अखंडतेला, भारताच्या सार्वभौमत्वाला, भारताच्या एकात्मतेला आणि भारताच्या सुखसमृद्धीला विरोध करण्यासाठी सर्व पक्ष त्यात भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून सगळे त्यात उतरलेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यात उद्धव ठाकरे सामील आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यात शरद पवार सामील आहेत. महाराष्ट्र कसा आहे, कसा घडला याचं काही भान त्यांना नाही. महाराष्ट्र हा स्वतःसाठी नाही, तो भारतासाठी जगतोय, भारताच्या संरक्षणासाठी जगतोय याची जाणीव उद्धवला पण नाही आणि शरद पवारांना सुद्धा नाही, उद्धव ठाकरे यांना सुद्धा नाही. अशी परिस्थिती आहे. हे सगळं लक्षात घेऊन जास्तीत जास्त अधिकात अधिक मतदार खाली उतरतील, घराबाहेर पडतील, मतदान करतील आणि ते भाजपला मतदान करतील याची काळजी प्रत्येक नागरिकानं घ्यायचं आहे. एवढंच मला आवाहन करायचं आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.